नमस्कार मैत्रिणींनो, मी आज आटा चक्कीच्या जाळीमध्ये याच्या प्रॉब्लेममुळे जे पीठ नीट दळलं जात नाही, जाडसर भरड पीठ येते, बारीक येत नाही, त्याच्याबद्दल मी जे स्वतः एक सोल्युशन काढले त्याबद्दल तुम्हाला माहिती द्यायचं म्हणून मी व्हिडिओ बनत आहे। तर माझ्याकडे आटा चक्की आहे। या चक्कीचं ही जी जाळी आहे, ही जाळी थोडीशी गरम होऊन वापरून आहे ना, त्याच्यामध्ये गॅप झाला आहे। तर जेव्हा मी ही जाळी याच्यात बसवते जाळण्यासाठी, तर इथे जो गॅप झाला आहे, इथे तुम्हाला झूम करून दाखवते। इथे जो जाळीमध्ये गॅप आला आहे, याच्यातून जाडसर भरड पीठ बाहेर येतं आणि जाळी काही रिपेअर करता नाही। दुसरी जरी जाळी आपण आणली नवीन तरी थोड्या वर्षांनी, 1-2 वर्षांनी हा प्रॉब्लेम येतोच। म्हणून मी याच्यावर एक सोल्युशन काढले, ते आज तुम्हाला सांगते। ह्या व्हिडिओचा कोणाला किती उपयोग होणार आहे हे काही मला माहीत नाही, पण मी माझ्यातर्फे जे सोल्युशन आहे ते मी तुम्हाला सांगते। तर काय करायचं, ही जी जाळी याच्यातला गॅप जर आपल्याला बसवायचा असेल तर आपल्याकडे एखादं जुनं असं स्पंज असेल, ती स्पंजची पट्टी कापून घ्यायची आणि ती पट्टी या मापाने पट्टी अशी इथे लावायची। ही पट्टी आहे ना, ती पहिली इथे अशी बसवायची आणि मग हळूच हे जाळी जाळीच्या स्पंज सकट अशी बसवायची। हे उरलेले जे पट्टी कापूस तो कापून टाकायचा। हा गॅप आता बघा बऱ्यापैकी भरला गेला, हा गॅप तुम्हाला दिसत असेल। बऱ्यापैकी हा गॅप आता भरला गेलेला आहे। उरलेलं जे स्पंज आहे जो बाहेर आला आहे, तो असा कट करून टाकायचा आहे आणि ही जागा आता बरोबर फिलअप झाली। आता पीठ दळताना जाळीतून पीठ बाहेर येणार नाही। आता आपण पीठ दळून बघूया, मग आपल्याला रिझल्ट कळेल। ही जाळी मी आता बसवली, अशी बंद करायची, लॉक करायचं, जाळी अशी लावायची। मध्ये मी आता तांदूळ टाकते। पहिले प्रथम तांदूळ टाकून बघूया काय रिझल्ट येतो तो। ठीक आहे, आता चक्की झालेली आहे। पीठ कसं दळलं गेलं आहे ते जाळी काढून घेऊया आणि आपण बघूया की पीठ बारीक नीट दळलं गेलं आहे। पाहू शकता की पीठ व्यवस्थित बारीक दळलं गेलेलं आहे, एकदम छान फाईन पेस्ट आले आहे। म्हणजे ही जी पट्टी लावून मी जो उपाय केला तो सक्सेसफुल झालेला आहे। अशाच काही प्रॉब्लेमवर मी हा काढलेला तोडगा आहे। पीठ व्यवस्थित बारीक झालेलं आहे। पहिलं पिठाची जाडी भरड द्यायची, पण आता पीठ व्यवस्थित बारीक आलेलं आहे। त्यामुळे स्पंज लावून पट्टी लावून काम केलं ते सक्सेस